आणि बाबाला प्रणाम करो। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा भीमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक संघटना हिवरेवरीच्या वतीने आजची चर्चा बैठक वाडकर काकाजी यांच्या घरी नव्यवन पार पडून त्यागाचे हवन पार पडून एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे दादा स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा भीमदेवजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच आपली लाडकी वाराणसी उपस्थित आहे। आईला माझा नमस्कार। सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। माझे मार्गात येण्याचे कारण म्हणजे माझ्या मम्मीवर भूतबाधा लावलेला होता आणि आम्हाला तो काही पहिल्यांदा कळला नाही। आम्ही खूप डॉक्टर उपचार केले। डॉक्टर उपचार झाल्यानंतर देवी देवतांकडे पण खूप फिरलो आणि शेवटी आम्हाला आराम मिळाला तर या मार्गातच। या मार्गामध्ये खूप सुख आहे। ज्या दुखी कष्टी लोक या मार्गात येते आणि सुखी समाधानी राहते। आणि आता आमच्या परिवारावर एक अनुभव घडला। आम्ही एका लग्नाला गेलो होतो। त्या लग्नाआधी आमचे कार्य होत होते पण आम्ही काही घेतले नाही आणि आमचे कार्य खूप दिवस बंद पडले, 15-20 दिवस। आणि त्या कार्य बंद पडल्यामुळे आमच्या परिवारावर खूप दुःख आले। पैसा पाण्याची अडचण। माझ्या पप्पाचं कंस्ट्रक्शनचं काम आहे तर माणसं नव्हते मिळत। माझे पप्पा गावाला येत जाय आणि खूप घुमत जाय माणसासाठी आणि आम्हाला काही माणसं मिळले नाही आणि तिकडून आलो, कार्य घेतले कार्यकर्ता आप्पाजी इकडून। मग माझे पप्पा दुसऱ्या दिवशी सकाळी देसूळ या गावी गेले आणि बघा कार्यामध्ये किती शक्ती आहे। कार्य घेतले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी माणसं पाहायला गेले तर दुसऱ्या दिवशी माणसं भेटले आणि तिसऱ्या दिवशीपासून कामाला लागले आणि ते कार्य घेतले। त्यामुळे आमची सगळी अडचण टळली आणि पैशा अडकाची जी अडचण होती ती सगळी नष्ट झाली। कार्यामध्ये खूप शक्ती आहे। आपण जर सच्चीमध्ये असेल तर कार्य सतत घेत राहिलं तर आपल्या घरी भगवंताचा वास राहतो आणि आपल्यावर कोणतेही दुःख येत नाही। आणि आता 15 दिवसामध्ये काही माझ्या हातून चूकभूल झाली असेल तर मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो। महान त्यागी बाबा भीमदेवजीला क्षमा मागतो। आई वाराणसीला क्षमा मागतो। सर्व मन सेवक सेविका बालगोपाल सर्वांना क्षमा मागतो। एवढे माझे 2 शब्द बोलून समाप्त करतो। सर्वांना माझा नमस्कार।